आणि आता एक मोठी बातमी समोर आली आहे। विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाने आरपारच्या लढ्याची घोषणा केली आहे। येत्या 7 ते 8 जुलैला राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवण्याचा निर्णय समन्वय संघाने घेतलाय। आपण थेट जाऊया प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे। माधव, शिक्षक आता आझाद मैदानात धडकणार असल्याचं समजतंय। प्रमुख मागण्या काय आहेत त्यांच्या? गेल्या अनेक वर्षांपासून या शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आहेत आणि त्या मागण्याच्या अनुषंगाने शिक्षण समन्वय समितीने आता आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे। येणाऱ्या 7 आणि 8 जुलै हे 2 दिवस शाळा बंद असणार आहेत। त्यामध्ये अंश अनुदानित आणि विनाअनुदानित अशा शाळांचा समावेश आहे। 2 दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय संघाने घेतल्यामुळे आता यामध्ये कोण कोण सहभागी होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विशेष म्हणजे राज्यातल्या सगळ्याच भागातून म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई असं सगळेजण एकत्र यावं आणि मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करून सरकारला जाब विचारावं असे धोरण या सगळ्या शिक्षक संघटनेचं आहे। त्यामुळे आता या संघटनेच्या अनुषंगाने राज्य सरकार कुठली भूमिका घेतं ते पाहावं लागणार आहे। बरं, नक्कीच धन्यवाद माधव। या सविस्तर आढाव्यासाठी आपण पाहतोय शासनाने मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर आता शिक्षक आंदोलन करणार असल्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे।